हॅलो फ्रेंड्स, आज बनवणार आहे आपण अंडा ब्रेड. 1 टमाटर, 1 कांदा आणि 3 अंडी आपल्याला लागणार आहेत. आणि त्याचसोबत ब्रेड 4 लागतील आणि थोडंसं तूप लागेल. तर चला मग आपण तयारी करूत. पहिल्यांदा आपण कांदा चिरून घेऊ तर व्यवस्थित. बारीक बारीक कांदा चिरून घ्यायचा आपल्याला. एक कांदा 3 अंड्यासाठी बस होईल आपल्याला. तुम्हाला आणखीन कांदा टाकायची इच्छा असेल तर तुम्ही आणखीन एक छोटासा ॲड करू शकता टेस्ट वाढवण्यासाठी. पण मला वाटलं की मला एकच गरजेचं आहे म्हणून मी एकच घेतला. मला जास्त कांदा नको होता. एक कांदा खूप झाला. तर 1 टमाटर, त्याला पण तसंच आपण कांद्याप्रमाणे बारीक व्यवस्थित चिरून घ्यायचं. खूप सिंपल रेसिपी आहे आणि खूप छान लागते, लवकर होते, छोटी भूक भागवते. तुम्ही हे करून बघा, तुम्हालाही आवडेल. तर आपण हे 3 अंडे याच्यात मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे फोडायच्यात व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण चट मसाला, हळद ॲड केली. आता थोडंसं मीठ आणि आपल्याला जसं तिखट आवडते तसं त्या प्रमाणात चटणी. याच्यामध्ये तुम्ही आणखीन आलू वगैरे पण ॲड करू शकता. आलू खूप छान लागतं, आलू पण याच्यामध्ये मिक्स केला तर. मला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. ते सगळं मिक्स झालं पाहिजे, मीठ, हळद आणि चटणी. तर मग त्याचं टेस्ट लागते. नंतर आपण मिक्स नाही केलं तर ते नाही लागणार व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे बारीक चिरून त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तव्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि आपले ब्रेड आहेत त्याला आपण थोडंसं क्रिस्पी बनवता. त्याला व्यवस्थित कमी मीडियम फ्लेमवर आधी थोडंसं गॅस फुल करायचं आणि तवा व्यवस्थित टाकला की मीडियम गॅसवर व्यवस्थित अशा प्रकारे जसं की मी करत आहे त्या प्रकारे तुम्हालाही करायचं आहे. असं तुपामध्ये व्यवस्थित शॅलो फ्राय केले ना त्याची टेस्ट खूप छान लागते आणि हेल्थसाठी पण छान असतं. तर अशा प्रकारे मी शॅलो फ्राय करून घेतली आहे, थोडी क्रिस्पी टाईप. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे मिक्सचर हे करायचं आहे, टाकायचं आहे त्याच्यावर. तेव्हा चांगलं टाकू द्यायचं आणि घ्यायचं व्यवस्थित. 2 ते 3 मिनटं असंच होऊ द्यायचं. हे पण थोडंसं क्रिस्पी होतं. त्याचबरोबर चारी बाजू करून असं वरतून घ्यायचं आहे. किती सुंदर दिसते बघा, छान. दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या आणि
साईजचं होतं आणि मुलांना पण खूप छान वाटतंय. मुलांसाठी बनवलं हे. असं केलं की ते पण खातात आणि कसं दिसते मग? खूप छान दिसते ना? बघा, असं व्यवस्थित धरायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. थँक्यू. लाईक करा.